जय भारत मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारतामध्ये ज्या अनेक वाईट अशा चाली रीती रूढी परंपरा रूढ होत्या त्यातल्या एका प्रथेवर आपण बोलणार आहोत आणि ती प्रथा म्हणजे सतीची प्रथा। आता ही सतीची प्रथा नेमकी काय होती तर पतीच्या मृत्यूनंतर त्या पतीच्या शवाबरोबर पत्नीला जिवंत जाळण्यात येईल ही प्रथा म्हणजे सती प्रथा। आता त्याला सती प्रथा नाव का देण्यात आलं तर ब्राह्मणांनी जे पुराण रचलेले आहे त्यामध्ये शिवपुराण एक आहे। त्या शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की शंकर जो आहे त्याची पहिली एक पत्नी होती पार्वतीच्या अगोदर। सर्वांना शिवाची किंवा शंकराची पत्नी पार्वती ही माहिती आहे, परंतु या पार्वतीच्या अगोदर शिवाची आणखी एक पत्नी होती, तिचं नाव होतं सती। ही जी सती होती ही दक्ष राजाची कन्या होती आणि या सतीला इतर अनेक बहिणी होत्या। म्हणजे या दक्ष राजाला अनेक मुली होत्या ज्या त्यांनी वेगवेगळ्या देवांना दिलेल्या होत्या, पण सती जी होती ती शंकराला दिली होती आणि शंकर हा स्मशानामध्ये राहणारा आणि बैलावर बसणारा, अंगाला भस्म लावणारा, म्हणून सतीची आणि शंकराची नेहमी हेटाळणी होत असे। दक्ष राजा सुद्धा त्यांची नेहमी हेटाळणी करत असे। मग एकदा काय केलं, दक्ष राजाने एक यज्ञाचं आयोजन केलं आणि सगळ्यांना त्या यज्ञाला बोलावलं, पण सतीला आणि शंकराला बोलावलंच नाही। आता आपल्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ होतोय, त्यामुळे त्या यज्ञाला आपण जायला पाहिजे असं तिने शंकराला सांगितलं। शंकर म्हटला की नाही नाही, आपल्याला निमंत्रणच नाही, आपण कशाला जायचं। पण मग सती म्हटले की माझे वडील आता एवढा मोठा यज्ञ ते करतायत, एवढा कार्यक्रम करतायत, तर ते आपल्याला निमंत्रण द्यायला विसरले असतील, त्यामुळे आपण गेलं पाहिजे, आपला घरचा कार्यक्रम आहे। म्हणून मग ते शंकर आणि सती त्या कार्यक्रमाला जातात। शंकर आणि सतीला बघून जो सतीचे वडील म्हणजे कोण, दक्ष राजा, तो खूप चिडतो आणि शंकराला भलं बुरं शब्दामध्ये त्याची निर्भत्सना करतो। आपल्या नवऱ्याचा हा अपमान सतीला सहन होत नाही आणि तिथं ते यज्ञाचं जे यज्ञकुंड पेटलेलं असतं त्या यज्ञकुंडामध्ये ती जीव देते। आपल्या नवऱ्याचा अपमान सहन न होऊन ती स्वतःचा देह त्या अग्निकुंडामध्ये म्हणजे त्या यज्ञाच्या अग्निकुंडामध्ये समर्पित करते, म्हणजे स्वतः ती भस्मसात करून घेते स्वतःला। तिथून मग जी काही प्रथा सुरू झाली त्याला सतीची प्रथा असं म्हणतात। असा एक प्रवाद आहे। आता या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की ती जी कथा या सतीच्या प्रथेच्या मुळाशी आहे असं सांगितलं जातं त्यामध्ये पत्नीने स्वतःला जाळून घेतलेलं आहे। पती जिवंतच आहे, पतीचा मृत्यू झालेला जिवंत आहे, पत्नी मेलेली आहे। इकडे पती मेल्यानंतर पतीला जाळण्यात येत आहे। त्यामुळं ही जी कथा या सती प्रथेच्या मुळाशी आहे असं ब्राह्मण सांगतात, ते पूर्णपणे खोटं आहे। हे नंतरच्या काळात म्हणजे इंग्रजांच्या राजवटीत असेल किंवा मोगल काळामध्ये ब्राह्मणांनी जे वेगवेगळे पुराण रचले, शास्त्र रचले, खोट्या कहाण्या रचल्या, वेगवेगळे सण समारंभ उत्सव यांना या पुराणांमधल्या कथांशी जोडण्याचा जो धंदा आपल्या पोटा पाण्याच्या व्यवस्थेसाठी ब्राह्मणांनी सुरू केला, त्यातली ही कथा हे समजून घेतलं पाहिजे। तुम्ही कोणताही सण उत्सव समारंभ कोणताही घ्या, तुम्हाला त्यामध्ये ब्राह्मणांच्या पुराणांमधली एखादी गोष्ट जोडलेली दिसेल। अगदी छोट्या छोट्या गावोगाव असलेल्या यात्रा घ्या, देव्यांच्या एखाद्या प्रथा परंपरा घ्या, त्यालाही तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला विचारा, तो बरोबर एखाद्या पुराणातली कथा तिथं नेऊन चिकटवेल। हा धंदा आहे त्यांचा, ठीक आहे। त्यामुळं ही जी काही सती प्रथा आहे या सती प्रथेचा आणि ब्राह्मण आपल्याला जी कथा सांगतात त्या कथेचा काहीही संबंध नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। फेसबुकवरती अनेक ब्राह्मणवादी मित्रांनी
सती प्रथेच्या संदर्भात मी जे काही ठिकठिकाणी टिप्पणी केलेल्या आहेत किंवा मी जे काही कमेंट्स केलेल्या आहेत किंवा काही पोस्ट केलेल्या आहेत त्यावरती कमेंट करताना किंवा माझ्या कमेंटला उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे की सती प्रथा ही मोगल काळामध्ये सुरू झाली, सती प्रथा ही ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली, अशा पद्धतीचे त्यांनी आकलेचे तारे तोडलेले आहेत. पण सती प्रथा मोगल काळ कधी झाला? मोगल काळ हे 16व्या शतकामध्ये येतो. इसवी सन 1526 मध्ये बाबर हा पहिला मोगल बादशाह भारतावरती हल्ला करतो आणि इथे स्वतःचं राज्य स्थापन करतो. पण सती प्रथेचे उल्लेख हे त्याही अगोदरपासूनचे आहेत. तर ते उल्लेख कुठे कुठे येतात ते आपण बघूया. मी त्या ठिकाणी त्या संदर्भात काही पुस्तकं या ठिकाणी आणलेले आहेत. हे पुस्तक आहे फाहियान का भारत वर्णन किंवा फाहियान की भारत यात्रा. अमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये कोठेही सती प्रथेचा उल्लेख नाही. फाहियान हा भारतामध्ये कधी आला होता? फाहियान हा भारतात आला होता 5व्या शतकामध्ये, इसवी सन 399 म्हणजे 400 म्हणजे 5वं शतक. 5व्या शतकात भारतात आला होता. इसवी सन 5वं शतक म्हणजे याचा अर्थ असा की इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये भारतामध्ये सती प्रथेची सुरुवात झालेली नव्हती. ठीक आहे. त्यानंतर इसवी सन 629 मध्ये भारतामध्ये व्हेनसॉंग नावाचा एक चीनी प्रवासी आला होता, ज्यानं त्याने त्याचं प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. ते प्रवास वर्णन व्हेनसॉंग की भारत यात्रा या नावानं प्रसिद्ध आहे. या व्हेनसॉंग की भारत यात्रामध्ये त्याने भारतामध्ये मृत्यूनंतर कोणकोणत्या प्रकारचे रिवाज आहेत या संदर्भामध्ये काही टिपणं त्याने केलेले आहेत. तर 2 ठिकाणी अशी टिपणं त्याच्या या प्रवास वर्णनामध्ये येतात. ते आपण बघूया. त्यामधून आपल्याला सतीप्रथा सुरू झालेली होती की नाही याची कल्पना येईल. हा 7व्या शतकात भारतात आलेला एवढं लक्षात घ्या. बघा एका ठिकाणी तो काय म्हणतो, पान नंबर 77 वर तो म्हणतो, कोई स्त्री जिसका एक बार विवाह हो चुका हो दूसरा पती कदापि नहीं कर सकती. असं फक्त एक वाक्य आलेलं आहे. यातून आपल्याला काय समजतं? यातून आपल्याला समजतं की भारतामध्ये त्या काळामध्ये स्त्रियांना दुसरं लग्न करण्याची मुभा नव्हती. पण त्याने असा उल्लेख केलेला नाहीये की ती स्त्री त्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबर सती जाते किंवा त्याच्याबरोबर तिचा मृत्यू तिला जाळल्या जातं असं त्याने उल्लेख केलेला नाही. पान नंबर 80 वरती त्याने मृत्यू झाल्यानंतर भारतामध्ये काय काय केलं जातं तर त्या संदर्भामध्ये विवेचन लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये शव जे आहे ते जाळण्याचे किंवा त्या शवाचे जे अंतिम संस्कार आहे ते करण्याचे 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिला अग्निदाह, लकड़ी से एक चिता बनाई जाती है और शव को उस पर रखकर भस्म कर दिया जाता है. दुसरी प्रथा सांगितलेली जल द्वारा बहते हुए गहऱ्या पत्नीला किंवा बायकोला जाळल्या जातं असं लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर 13 दिवस त्या घरामध्ये अन्न वगैरे काही शिजत नाही. बाहेरून अन्न शेजारी पाजारी किंवा जे नातेवाईक असतात त्यांच्याकडून अन्न शिजवून खाल्लं जातं आणि 13व्या दिवसा मग 10 ते गोड जेवण ज्याला म्हणतो ते दिलं जातं आणि मग सगळं त्या त्याने स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हा खूप मोठा विद्वान होता व्हेनसॉंग, साधा माणूस नव्हता. भारतामध्ये जे काही फॉरेनर्स आलेले आहेत त्यामध्ये व्हेनसॉंग आणि अल-बरुनी हे 2. ठीक आहे. या व्यतिरिक्त सतीप्रथेचा उल्लेख या पुस्तकामध्ये नाही. अल-बरुनीच्या पुस्तकात सुद्धा सतीप्रथेचा उल्लेख नाही. ते सुद्धा माझ्याकडे आहे. अल-बरुनी भारतामध्ये महमूद म्हटला जातं, मोहम्मद तुगलक त्याच्या काळामध्ये हा आलेला होता आणि याला त्याने दिल्लीचा काजी म्हणून सुद्धा नियुक्त केलेलं होतं. तर तो इब्न बतूता. तर हा जो
एक त्याने चॅप्टरच लिहिलेला आहे एक, तर तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो त्या सतीप्रथेचा कसा उल्लेख करतो. 14व्या शतकात आलेला आहे, इसवी सन 1330-40 काहीतरी याच्या आसपास तो भारतामध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. तो काय म्हणतो बघा. मैं शेख महाशय के मठ से लौटने पर देखता हूं कि जिस स्थान पर हमारा पड़ाव था उस ओर से लोग भागे चले आ रहे हैं. इनमें हमारे आदमी भी थे. पूछने पर उन्होंने उत्तर दिया कि एक हिंदू का देहांत हो गया है, चिता तैयार की गई है और उसके साथ उसकी पत्नी भी जलेगी. उन दोनों के जलाए जाने के समझती है साथ साथ थे. घटना का स्थान बादशाह की राज्य सीमा के अंतर्गत होने के कारण बिना इस नगर के आसपास के कुछ हिंदू ऐसे भी थे जो बादशाह की आज्ञा की सदा अवहेलना किया करते थे. उच्च प्रतिष्ठित गिना जाता है और उसकी भी प्रतिव्रता. तो फिर इन तीनों स्त्रियों ने 3 दिन पर्यंत खूब गाना बजाया और नाना प्रकार के भोजन किए. बाएं हाथ में एक दर्पण था जिसमें ये अपना मुख देखती थी. चारों ओर ब्राह्मणों तथा संबंधियों की भीड़ लगी के साथ यह देखने को चल दिया कि ये किस प्रकार से जलती है. 3 कोस तक जाने के पश्चात हम एक ऐसे स्थान नाम को भी नहीं थी. घने अंधकार के कारण यह स्थान नरकवत प्रतीत हो रहा था. मंदिर थे और 10 पुरुष अपने हाथों में बड़े बड़े लकड़ी के कुंद लिए खड़े थे. कर लिया था, परंतु इनमें से एक स्त्री ने रजाई को बलपूर्वक खींचकर कहा कि क्या मैं जानती नहीं कि यह अग्नि है. द्रावक दृश्य देखकर मूर्छित हो घोड़े से गिरने को ही था की मेरे मित्रों ने. ठीक आहे. तर त्याने सुद्धा सती प्रथेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या या प्रवास वर्णनाच्या त्याने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. प्रवास वर्णन आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राच्या पान नंबर 363 वर तो काय ऐकलं ते सगळं शहर हा पाडून टाकायचा, तिथल्या लोकांना पकडायचा आणि त्यांचा शिरच्छेद करून टाकायचा. भयंकर कत्लेआम या तैमूरलंगने केलेला आहे. आणि हे ज्या लोकांना त्याने मारलं त्यातले 90% मुसलमान होते, या अगोदर लक्षात घ्या. ज्या लोकांचा त्याने नरसंहार केला ते सगळे मुसलमान होते जवळपास. भारतामध्ये जेव्हा हल्ला केला तेव्हा हिंदूही त्याने मारलेले आहेत, पण बाकी जेवढे देश त्याने जिंकले भारत सोडून ते सगळे मुस्लिम देश होते त्या काळातले. आणि त्या मुस्लिम देशांवर हल्ले करून त्याने एकही जिवंत सोडत नसे. तो इतका क्रूर, भयानक क्रूर होता. पण त्याची ही काय अवस्था झाली ही सतीप्रथा बघितल्यानंतर ते आता बघा तो काय लिहितोय पान नंबर 363 वर. मैंने तंबू से बाहर निकलकर देखा. मुझे पास वाली बस्ती के कुछ लोग नहर की तरफ जाते दिखाई दिए. उनमें से कुछ ने एक जनाजा उठा रखा था जिसमें ऊपर लाल रंग का कपड़ा डाला गया था, फिर भी लाश का चेहरा दिखाई दे रहा था. मैंने देखा कि वह एक पुरुष की लाश थी. एक जवान औरत लाल कपड़े पहने हुए जनाजे के पीछे पीछे रोती हुई चल रही थी. वह बीच बीच में दूसरों की तरह गाना भी गाने लगती थी. उस दिन मैं यह नहीं समझ सका कि वह किस तरह का गाना है. बाद में जब हिंदुस्तान के ब्राह्मणों से मेरी बातचीत हुई तो पता चला कि वह गाना किताब ऋग और यह गाना सूर्योदय के समय गाया जाता है. जो लोग गाना गा रहे थे वे जनाजे को नहर के किनारे ले गए. मैंने देखा वहां कुछ लोगों ने ईंधन जमा कर रखा है. जनाजा उठाने वालों ने जनाजा ईंधन के ऊपर रख दिया. फिर उस रोती हुई जवान औरत के हाथ पांव जंजीर से बांध दिए, बल्कि उस जवान औरत के लिए बैन कर रहे हैं जिसे अपने पति की लाश के साथ जलाना था. जब उस औरत के हाथ पांव जंजीर से बांधे गए उसे उस लाश के एक तरफ ईंधन पर लिटाया गया. फिर ईंधन को आग दिखाई गई और वह पूरी तरह भड़क उठी. उस औरत की चीखें जंगल में गूंजने लगी. तैमूरलंग सारखा क्रूर कर्मा लिहितोय की ते दृश्य बघून मी सुद्धा व्याकुळ झालो. इतका भयानक असा अत्याचार ब्राह्मणांनी त्यांच्या प्रथा परंपरांद्वारे अज्ञानी बहुजनांवर केलेला आहे. याच्यामध्ये ज्या जाळल्या जात असतात त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया होत्या आणि काही क्षत्रिय समाजाला स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या ज्या जाती होत्या त्यातल्या काही स्त्रिया होत्या. हे लक्षात घ्या. ठीक आहे. एकदम डिटेल त्यानं लिहिलेलं आहे. मी पूर्ण वाचणार आज, वेळ झाला तरी चालेल आपल्याला.
बघा आता बर्नियर काय म्हणतोय। भारतवर्षीय स्त्रियों को अपने मृत पति के साथ जीवित जल मरने का हाल बहुत से विदेशी यात्रियों ने लिखा है और मैं समझता हूं कि उस पर कुछ न कुछ अवश्य विश्वास किया जाता होगा। मैं स्वयं भी अब कुछ इस विषय में लिखना चाहता हूं, पर हाँ, इसमें संदेह नहीं कि जो कुछ इसके संबंध में कहा गया है वह सर्वथा सत्य नहीं है और न अब सती होने वाली स्त्रियों की संख्या पहले की तरह अधिक होती है, क्योंकि मुसलमान जो आजकल भारतवर्ष का शासन करते हैं इन रस्मों के विरोधी है और जहां तक हो सकता है वे ऐसी बातों को रोकने की चेष्टा करते हैं। कोण लिहितोय? बर्नियर। कधी आलाय भारतात? 1656 ते 1668, अशा 12 वर्ष तो भारतात होता। हा औरंगजेबाचा काळ आहे। औरंगजेब हा मुघल सत्तांमध्ये सगळ्यात क्रूर मानला जातो। त्याच्या कालावधीमधल्या सामाजिक परिस्थितीचं वर्णन बर्नियर करतोय। तो काय म्हणतोय की अगोदरच्या काळात, म्हणजे जेव्हा मोगलांची सत्ता नव्हती त्या काळात, शहांची सत्तेच्या काळामध्ये लोक काहीही न वाचता वाचवण्यासाठी सती प्रथा सुरू झाली। पर वे इन बातों का पूर्ण रूप से विरोध नहीं करते। कौन? मोगल, म्हणजे मुस्लिम राज्य शिरकाव करण्याचा आता हे विद्रोह करतील आणि त्यांची संख्या खूप प्रचंड आहे। हिंदूंची चिडून जाऊन सरंजामी मानसिकता असलेले लोक या 1857च्या लढाईमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये उठलेले होते, लक्षात घ्या। मुघलांनाही भीती सतावत होती, म्हणून मुघल सुद्धा जास्त हस्तक्षेप करत नव्हते, पण जेवढा हस्तक्षेप बढ़कर है अपने धर्म का पालन स्वतंत्र रीति से करने देते हैं। वे इन बातों का विरोध स्पष्ट रूप से करते हैं। मुसलमान हाकिम की आज्ञा पाए बिना स्त्री सती नहीं हो सकती। हाकिम उस स्त्री को अपने घर की स्त्रियों के पास भेज देता है जो उसे अनेक प्रकार से समझाती है, उसके साथ अनेक प्रकार की प्रतिज्ञाएं की जाती है और उसे सती होने की आज्ञा नहीं दी जाती। हाकिम म्हणजे तिथला प्रमुख, मग तो सरंजामदार असेल, जागीरदार असेल, तो काय करतो की या हिंदू स्त्रियांना, म्हणजे हिंदू स्त्रियांनी सती जाऊ नये म्हणून त्यांना आपल्या घरी पाठवतो, आपल्या महिलांकडे। त्याच्या घरच्या महिला तिला समजावून सांगतात की सती जाऊ नको, तिचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात। बघा, आणि आपल्याला इतिहासामध्ये काय सांगितलं जातं आणि इथे वास्तविकता काय, किती मदत करतायत ते स्त्रियांची हे मुस्लिम राज्यकर्ते, हे दिसतंय बर्नियरच्या प्रवास वर्णनावरून। बघा पुढे काय होतं। पर इतनी चेष्टाएं करने पर भी वह अपनी इच्छा पर दृढ़ रहती है और इतना होने पर भी सतियों की संख्या कुछ कम नहीं होती। विशेषतया उन राज्यों की सीमा के अंदर सतियां अधिक होती है जहां कोई मुसलमान हाकिम नहीं होता। जिथे मुस्लिम राज्यकर्ता नसतो तिथे सती जाणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक आहे। बर्नियर हा पूर्ण भारतात फिरलेला होता। जिथे मुसलमानांचं राज्य होतं तिथे फिरलेला होता, जिथे मुसलमानांचं राज्य नव्हतं तिथे फिरलेला होता। त्याने स्वतः भारतामध्ये सगळीकडे फिरून लिहिलेलं हे प्रवास वर्णन आहे। तो म्हणतो जिथं मुसलमान राज्यकर्ते नाही आहेत तिथं सती प्रथा ही कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात आहे। जिथं मुस्लिम राज्यकर्ते तिथं कमी प्रमाणात आहे। आणि आपल्याला हे RSS वाले, हे भाजपाई, हे संघिष्ट, हे ब्राह्मणवादी, हे ब्राह्मण किती चुकीचा इतिहास सांगतात बघा। हे सत्य वाचा बंधूंनो, भगिनींनो, सत्य वाचा, सत्य इतिहास वाचा, कोणाच्याही बळकावेत येऊ नका। मंद खां का मुख्य मुनीम और मेरा मित्र बेनी से रोकने में असमर्थ हुए तो उन्होंने मुझसे यह इच्छा प्रकट की कि मैं आका की ओर से और अपनी पुरानी मित्रता के संबंध से जाकर उसे समझाऊं। मैं गया और जब उसके मकान पर पहुंचा तो मैंने 7 या 8 भयानक आकृति वाली बुढ़ियों और 4 या 5 बूढ़े ब्राह्मणों को शव के निकट रोते पीटते देखा। म्हणजे हा जो काही मेलेला व्यक्ती होता हा ब्राह्मण होता, हे लक्षात घ्या। और वह विधवा श्री बाल खोले शव के पैरों की ओर बैठी हुई रो पीट रही थी। त्याच्यानंतर पान नंबर 190 बघा। जब उस समय उसका चेहरा पीला पड़ गया था और उसकी आंखों में आंसू न थे। जब रोना पिटना समाप्त हुआ तो मैं उन लोगों के और निकट प्रतिमास देंगे, और यदि तुम्हारी सती होने की इच्छा इतनी ही अधिक प्रबल है
तो हम और उपायों से तुम्हें सती होने से रोक लेंगे और साथ ही उन लोगों को दंड भी दिया जाएगा जो तुम्हें सती होने के लिए उत्तेजित करते या भड़काते हैं। इस समय सती होने से तुम्हारी संबंधी संतुष्ट नहीं है और उन स्त्रियों की अपेक्षा तुम्हारी अधिक बदनामी नहीं होगी जो पति के मर जाने और किसी संतति के न होने पर भी सती नहीं होती। मैंने इन्हीं बातों को कई बार उसके सामने दोहराया पर उसने कोई उत्तर न दिया। अंत में उसने कहा कि यदि मैं सती न होने पाऊंगी तो अपना सिर दीवार पर पटक दूंगी। मैंने मन में कहा कि क्या इस पर कोई भूत सवार है, और इसके उपरांत जोर से चिल्लाकर उससे कहने लगा कि अच्छा तो ले, पहले इन दोनों बच्चों का गला काट ले और फिर सती हो जा। मैं अभी दानिशमंद खां के पास जाता हूँ और वह रुपए जो मासिक मिलने को थे बंद कराता हूँ। मैंने यह बातें बहुत जोर और धमकाते हुए कही थी, जिससे उस स्त्री तथा लोगों पर जो उस समय उसके पास थे अच्छा प्रभाव पड़ा। उसने चुपचाप अपनी गर्दन नीचे झुका ली और वृद्ध स्त्रियों तथा ब्राह्मणों का वह झुंड धीरे धीरे वहां से चला गया। मैंने उस स्त्री को उसके उन संबंधियों के सुपुर्द कर दिया जो मेरे साथ आए थे। अब मैं समझ गया कि मेरा कर्तव्य पूरा हो चुका और अपने घोड़े पर सवार होकर घर चला गया। संध्या के समय जब मैं आका हिंदू मुसलमान मित्रांनो, सत्य इतिहास वाचा। या हरामखोर जे आपल्यामध्ये जातीय तणाव निर्माण करतायत, धार्मिक तणाव निर्माण करतायत, खोटा इतिहास सांगतायत, त्यांच्यापासून दूर राहा। खरा इतिहास हाय, एका ब्राह्मणाच्या बायकोला सती जाण्यापासून एक मुसलमान वाचवतोय। एवढंच नाही, तिच्या पोटापाण्याची व्यवस्था म्हणून 5 रुपये प्रत्येक महिन्याला पाठवतोय। 5 रुपये आहेत, 400 वर्षांपूर्वीचे 5 रुपये आहेत। आजचे जवळपास लाख रुपये असतील ते, त्या 5 रुपयाची किंमत, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा पुढे काय म्हणतो तो, स्त्रियों के सती हो जाने के भयंकर दृश्य मैंने इतनी बार देखे हैं कि अब फिर देखने की इच्छा बिल्कुल नहीं है, और जब मैं उन दृश्यों का ध्यान करता हूं तो अब भी मुझे बहुत भय मालूम होता है। तो भी मैं उनमें से कुछ घटनाओं का वर्णन करूंगा, पर मैं उनके उस उत्साह और धैर्य का पूर्ण रूप से वर्णन नहीं कर सकता कि जिससे वे इस भयानक कृत्य के लिए उद्यत होती है। उनका पूरा हाल देखने से ही विदित हो सकता है। जब मैं अहमदाबाद से राज्यों में से होता हुआ आगरे की ओर जा रहा था तो एक दिन साथियों सहित आराम करने के लिए छाव में गया। मैंने सुना कि एक स्त्री अभी अपने मृतक पति के साथ सती हुआ चाहती है। मैं उसी समय दौड़ता हुआ वहां पहुंचा। देखा कि एक बड़ा गड्ढा खोदा हुआ है, उसमें बहुत सी लकड़ियां चुनी रखी है। लकड़ियों के ऊपर एक मृतदेह पड़ी है जिसके पास एक सुंदरी लकड़ियों के उसी ढेर पर बैठी हुई है। चारों ओर से 4-5 ब्राह्मण उस चिता में आग दे रहे थे। 5 अधेड़ स्त्रियां जो अच्छे अच्छे वस्त्र पहने थी एक दूसरे का हाथ पकड़कर चिता के चारों ओर नाच रही थी, और इन्हें देखने के लिए बहुत सी स्त्रियों और पुरुषों की भीड़ लगी थी। बघा ब्राह्मण कसे हरामखोर असतात बघा। इस समय चिता में आग अच्छी तरह जल रही थी क्योंकि उस पर बहुत सा तेल और घी डाल दिया गया था। मैंने देखा कि आग उस स्त्री के कपड़ों तक, जिनमें सुगंधित तेल, चंदन, कस्तूरी आदि मली हुई थी, भली भांति पहुंच गई। मैंने यह सब देखा, पर मुझे उस स्त्री में किसी प्रकार के दुख या कष्ट के चिन्ह नहीं दिखाई दिए। हाँ, कहा जाता है कि उसने बड़े जोर से 5-2 का उच्चारण किया, जिसका अर्थ पुनर्जन्म के मानने वालों के कथनानुसार यह होता है कि अब की 5वीं बार यह स्त्री इसी पति के साथ सती हुई है और अब केवल 2 बार सती होना बाकी है। और या तो यह बात उसे उस समय याद आ जाती है या उसमें किसी देवता का अंश आ जाता है, लेकिन इतने ही से इसकी समाप्ति नहीं हुई। मैंने अनुमान किया कि यह 5 स्त्रियां यूं ही नाच गा रही है, पर मुझे यह देखकर आश्चर्य हुआ
कि जब उनमें से एक स्त्री के कपड़ों तक आग पहुंची तो वह भी उसी जलती चिता में कूद पड़ी, और इसी तरह जब दूसरी के कपड़ों में आग लगी तो वह भी उसी में कूद पड़ी। मुझे यह देखकर और भी अधिक आश्चर्य हुआ। बाकी दोनों स्त्रियां बिना किसी प्रकार के भय और उसी तरह एक दूसरे का हाथ पकड़कर नाचने लगी, और अंत में उन्होंने पहली दो स्त्रियों का अनुकरण करते हुए उस चिता में अपने प्राण दे दिए। म्हणजे ती जी चिता जळत होती, जो मेला होता त्याच्या या 5 आणि ती बसलेली 6 बायका होत्या, 6च्या 6 सती गेलेल्या आहेत। किती भयंकर है। मुझे बहुत आश्चर्य हुआ और मैं इसका कुछ मतलब न समझ सका, पर मुझे शीघ्र ही मालूम हो गया कि यह 5 दासियां थी, और जब उन्होंने देखा कि उनकी स्वामिनी अपने पति के बीमार होने से बहुत दुखित और चिंतित है और पति के साथ सती होगी, तब उन्होंने भी उसके साथ सती होने का निश्चय कर लिया। दासी म्हणजे या रखेल्या असतील त्या मेलेल्या पुरुषाच्या। बहुत से लोगों ने जिनसे मैंने सती के संबंध में बातचीत की थी मुझे यह विश्वास दिलाना चाहा कि सती होने के कारण पति का प्रेम ही है, पर अंत में मैं समझ गया कि इसका कारण पति और विश्वास है। माताएं इन्हें बचपन से यह शिक्षा देती है कि अपने पति के साथ सती हो जाना प्रशंसा और पुण्य का काम है, और पतिव्रता स्त्री सदा सती हो जाती है। इस प्रकार की शिक्षा का बीज उनके हृदय में अज्ञानावस्था से ही बो दिया जाता है, पर वास्तव में यह सब मर्दों की धूर्तता है, जो इसी प्रकार स्त्रियों को अपने बस में कर लेते हैं, और फिर उन्हें यह भय भी नहीं रहता कि बीमारी के समय में स्त्री अच्छी तरह उनकी सेवा शुश्रूषा न करेगी अथवा उन्हें जहर दे देगी। बघा, म्हणजे याने किती विश्लेषण केलेलं आहे की स्त्रिया पुरुषांसोबत सती जाण्याचं कारण काय आहे, तर लहानपणापासून त्यांच्यावरती हॅमरिंग केलं जातं की पती सोबत सती होणं हे चांगलं असतं, पुनर्जन्म भेटतो, स्वर्गात जातं। त्याच्यानंतर ते पती किंवा म्हणजे पुरुष सत्ताक जो समाज आहे तो सुद्धा त्याला काय हॅमरिंग करतो, तर त्याचं कारण असं आहे की या पुरुषांना भीती असते की या स्त्रिया आपल्याला जहर देतील किंवा आपण आजारी पडलो तर आपली सेवा करणार नाहीत। मग जर आपण लवकर मेलो तर आपल्याला सती जावं लागेल या भीतीपोटी मग या आपली चांगली शुश्रूषा करतील, सेवा करतील, आपल्याला जहर देऊन मारणार नाहीत, म्हणून सुद्धा अशी भीती घातली जाते। म्हणजे बघा प्रथा कशा सुरू झालेल्या आहेत। आणखी एक त्याने आता प्रकरण सांगितलेलं आहे ते आपण वाचू। अब मैं आपको एक और सती का वृत्तांत सुनाता हूं जिसमें औरों की अपेक्षा कुछ अधिक विशेषता है। उस समय मैं स्वयं वहां उपस्थित नहीं था, इससे आप कदाचित उस पर विश्वास न करें, लेकिन मैंने भी इसी प्रकार की घटनाएं देखी है जो प्राय मुझे असंभव मालूम होती थी। यह घटना भारत में इतनी अधिक प्रसिद्ध हो गई है कि अब यहाँ उसके संबंध में किसी को कुछ संदेह न रह गया, और संभव है कि आपने इसका हाल यूरोप में भी सुना होगा। म्हणजे युरोप मधल्या लोकांनाही सांगतोय ते। एक स्त्री का अपने पड़ोसी मुसलमान युवक के साथ जो दर्जी था और तंबूरा भी अच्छा बजाया करता था अनुचित प्रेम था। म्हणजे तिचं लग्न झालेलं होतं परंतु तुझं दुसऱ्या मुस्लिम युवकासोबत प्रेम होतं। स्त्री ने उस युवक से विवाह हो जाने की आशा पर अपने पति को विष दे दिया और उस दर्जी के पास जाकर उसने कहीं भाग चलने की इच्छा प्रकट की, और यह भी कहा कि यदि हम लोग भाग न चलेंगे तो मुझे अपने मृत पति के साथ सती होना पड़ेगा। पर उस युवक ने इस काम को बुरा और अनुचित समझकर उसकी प्रार्थना अस्वीकार की। उस स्त्री को इस पर कुछ आश्चर्य न हुआ, वरन उसने अपने संबंधियों से अपने मृत पति की अचानक मृत्यु का हाल कहा और पति के साथ सती होने की दृढ़ इच्छा प्रकट की। वे लोग उसके इस कृत्य से जिससे उनके कुल की प्रतिष्ठा थी बहुत ही संतुष्ट हुए। उसी समय उन्होंने एक गड्ढा खोदा, उसमें लकड़ियां चुनकर तैयार की और उन पर शव रखकर नीचे से आग लगा दी। सब चीजें तैयार हो गई और वह स्त्री अपने संबंधियों से जो उस समय पास ही खड़े थे गले मिलने और उनसे विदा होने के लिए चली। इस देश की रीति के अनुसार बहुत से बाजे वाले भी उस समय बुलाए गए थे और उनमें वह मुसलमान तंबुरे वाला युवक भी था। उसे देखते ही वह स्त्री क्रोध से आग बबूला हो गई और उसकी और इस तरह बड़ी मानो उससे विदा होने जा रहे हो, पर साधारण रीति से गले लगने के बदले उसने उसका गला जोर से पकड़ लिया,
उसे घसीटती हुई चिता की ओर ले गई और उसे साथ लिए ही जलती आग में कूद पड़ी, जिससे वह दोनों जलकर राख हो गए. बघा, एक विचित्र अशी कथा त्याने या सतीप्रथेची एक सांगितलेली आहे. एक शेवटची कथा त्याने सांगितलेली ती आहे का, कथा नाही, हे ऐतिहासिक घटना आहेत, कथा नाही, सॉरी. बघा, सूरत से फारस की ओर जाते हुए मैंने एक अधेड़ सुंदरी को सती होते देखा था. उस समय वहां पेरिस के मॉशिसर चार्डिन तथा और कई अंग्रेज और डच उपस्थित थे. उसकी गंभीरता और प्रसन्नता जो उस समय उसके मुख पर झलक रही थी, विचित्रता से स्नान करना और संबंधियों से बात करना, हम लोगों की ओर देखना, अपनी कुटी पर दृष्टिपात करना और घास फूस और छोटी छोटी लकड़ियों से चिता पर बनी हुई थी, अपने पति का सिर गोद में रखकर चिता पर बैठना, अपने हाथों से एक मशाल से चिता में आग लगाना, चारों ओर से ब्राह्मणों का उस चिता को जलाना, आदि आदि बातें ऐसी थी कि जिनका पूरा वर्णन करना मेरे लिए बिल्कुल ही असंभव है. और यद्यपि इस घटना को देखे मुझे थोड़े ही दिन हुए, तो भी अब मुझे उस पर कठिनता से विश्वास होता है. म्हणजे किती भयानक अशा चाली, रीती, रूढी, परंपरा या देशामध्ये सती प्रथेच्या नावाखाली ब्राह्मणांनी सुरू केलेल्या होत्या. आणि जे कोणी कमेंट बॉक्समध्ये येऊन मुसलमान राजवटीमध्ये या प्रथा सुरू करण्यात आल्या होत्या असं सांगतात, हे त्यांनी कुठे बघितलेलं असतं? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर. अरे सत्य वाचा, सत्य इतिहास वाचा. आपल्याला या इतिहासातून कळतं की या देशामध्ये आपल्याला किती खोटा इतिहास सांगितला जातो. आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी या प्रथा परंपरा बंद करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अकबरानं सतीप्रथेवर बंदी घातली होती, हे लक्षात घ्या. हा सत्य इतिहास आहे. अकबरानं बालविवाह प्रथेवर बंदी घातली होती. अकबरानं गोवध बंदी घातली होती, म्हणजे गायीचा हत्या करण्यावरती बंदी घातली होती. हे कधी सांगितलं जातं का आपल्याला? मग सत्य इतिहास काय आहे तो वाचणं खूप गरजेचं आहे. आज या सतीप्रथेच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगणं आहे की कोण काय सांगतो यापेक्षा आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे, आपण स्वतः वाचलं पाहिजे. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की एखादं वाक्य कोणीतरी मोठा पुरुष सांगतोय म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादा वाक्य मी स्वतः, म्हणजे बुद्ध स्वतः म्हणतात की मी जरी सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नका. तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या, स्वतः वाचा आणि नंतर त्यावर विश्वास ठेवा. तर आजच्या या सतीप्रथेच्या सत्य वृत्तांताच्या निमित्ताने जो फेसबुक लाईव्ह आपण केलेला आहे, तुम्हाला एवढीच विनंती आहे की व्हॉट्सॲप, फेसबुक युनिव्हर्सिटी, सोशल मीडिया युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवू नका. स्वतः पुस्तके आणा, PDF स्वरूपात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, ती वाचा आणि नंतरच कोणत्याही गोष्टीबद्दल आपलं मत बनवा. जय भारत.